भारत पाक युद्ध होणार की नाही, भेंडवळच्या भाकितांमध्ये सर्व काही सांगितलं। यावर्षी पावसाचे प्रमाण, पीक स्थिती, दुष्काळ की अतिवृष्टी, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकटे आणि परकीय धोके यासारख्या प्रश्नांवर उत्तर मिळवण्यासाठी भेंडवळच्या घट मांडणीकडे राज्यासह देशभरातील शेतकरी, धार्मिक व राजकीय वर्तुळातील लोकांचं लक्ष लागलंय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेंडवळच्या माध्यमातून विविध भाकितं करण्यात आली आहेत। त्यात युद्ध होणार की नाही याचा देखील उल्लेख करण्यात आला। सध्या पहलगाम इथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी वाढते। अशा वातावरणात युद्धसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असताना भेंडवळच्या भाकितांकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलंय। हबप सारंगधर महाराज, चंद्रभान महाराज यांचे वंशज यांनी यावेळी सांगितलं की भेंडवळच्या मांडणीत पावसाच्या प्रमाणाबरोबरच देशाच्या सुरक्षेसंबंधी अंदाज वर्तवले गेलेत। काही संकट येण्याची शक्यता आहे, मात्र योग्य निर्णय घेतल्यास ती टाळता येतील। राज्याची परिस्थिती, देशाची परिस्थिती ही जी आहे, करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील। तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे, जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही, राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे। आज गेल्या 45 वर्षापासून मी हे भाकीत सांगतो, पाहतो मांडणा, पण गादी नाही असा म्हणजे कधीतरी असं घडलं नाही। राजा नाही असं घडलं, पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही। त्यामुळे त्या गादीविषयी फारसं असं सांगता येत नाही, परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते। पुरी गायब आहे। पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट, नैसर्गिक संकट येऊ शकते। तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते। पृथ्वीचा भाग काय आपला जाऊ शकतो का? देशाचा भाग नाही, देशाचा भागाचं नाही सांगता येत। त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात। तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे, त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते। परंतु जर झालंच तर मात्र महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल। पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे, पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पृथ्वीचा नाश होणे। तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं। माझं नाव राजेंद्र भीमराव दिजारे, माझं गाव आहे इलोरा। बऱ्याच वर्षापासून मी ही मांडणा बघायला येत असतो। जवळपास 80 ते 90% ही मांडणा खरीच भरते। त्याच्यात पावसाचा अंदाज आणि पीक पेऱ्याचा अंदाज दरवर्षी आम्हाला येत असतो, त्यानुसार आम्ही पीक पेरा पेरत असतो। आज काय सांगितलं महाराजांनी? आज पावसाचा अंदाज असा सांगितला की पहिला महिना थोडा कमी पाऊस, दुसरा बरा पाऊस, तिसऱ्यामध्ये चांगला, चौथा एकदम चांगला आणि अवकाळी पाऊससुद्धा। पिकाचंही बी असं सांगितलेलं आहे, काही थोडंफार मोगम पिकं आहेत, काही जी नासाळी आहे आणि काही भरपूर पिकं आहेत। या अंदाजानुसार आपण पेरणी करतात त्या कसं नियोजन करतात? हो, त्या अंदाजानुसार आम्ही पेरणीची हे करत असतो, पेरणी करत असतो पिकाची। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया।
जो भी, उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।